हॅलो एव्हरीवन. आज सॅटर्डे मॉर्निंग त्यात होती. आज रक्षाबंधन. सकाळी सर्वप्रथम नाश्ता बनवून घेतला मुलींसाठी हेल्दी, त्यांना भरवून वगैरे घेतला. आणि आज माझे ऑलरेडी खूप सारी कामं लाईंडअपमध्ये होते. विचार केला एक एक करून घेऊ, पण तितक्यातच बाहेर इतका पाऊस सुरू झाला अचानक की बाहेर पडणं मुश्किल होतं. सो थोड्या वेळासाठी आम्ही ते स्किप केलं. त्यानंतर मग ह्या दोघींचं रक्षाबंधन करून घेतलं, कारण दरवर्षी हा एकमेकींना अशा राखी बांधतात. आणि मग ते झालं. दुपारचं जेवण वगैरे आवरून घेतलं, ह्या दोघींना भरवून घेतलं. आणि मग संध्याकाळी ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं गणपतीचं डेकोरेशन आणण्यासाठी बाहेर, कारण आता बघता वर्ष सरले. गणपती येण्यासाठी काहीच दिवस उरले. ह्या मुलींनी माझ्या इथे असं आउटलेट काढलं की मम्मा असं डेकोरेशन करू आणि हे करू ते करू. आम्ही मग तसंच प्रिपरेशन करत होतो. आणि तितक्यात माझा भाचा आला आणि माझी बहीण आली. ह्या दोघांचं रक्षाबंधन आम्ही आवरून घेतलं आणि आम्ही निघालो मार्केटला जाण्यासाठी. आणि ऑलरेडी उशीर खूप झाला होता. सर्वप्रथम आम्ही गणपतीचं फूल किंवा बाकी पूजेचं जे सामान असतं ते घ्यायला गेलो, आणि ते कारण जास्त महत्त्वाचं होतं. त्यानंतर आम्ही फुल मार्केटला गेलो. इतकं छान म्हणजे होतं सगळं, फुलं वगैरे डेकोरेशन इतकं छान मार्केटमध्ये आलं की सुचेना की काय घ्यावं. त्यातूनच आम्ही सिलेक्ट केलं काही गोष्टी आणि घेतल्या बाप्पासाठी. निघालो. ऑलमोस्ट सगळं मार्केट बंद झालं होतं, पण अचानक एका शॉपमध्ये मला बाप्पांचं दर्शन झालं. खरंच असं बघून इतकं प्रसन्न वाटलं की काहीच दिवसांवरती आपले बाप्पा आता येणार आहेत. घरी आलो, जेवण वगैरे घेतलं आणि उद्या मेंदूवड्याचा बेत आहे. लेकीला माझ्या मेंदूवडे खायचे आहेत. सो ते डाळ भिजायला घातली आणि मग अशा प्रकारे दिवस संपला. भेटूया उद्या. थँक्यू सो मच.